मुंबईचा ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा. 2 दिवसात आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा. हवामान खात्याकडून नागरिकांना सल्ला. गोरेगावमधील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. खासगी कंपनीमार्फत पुनर्विकास करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील. होळीनिमित्त कोकणात विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार. तर मुंबई मडगाव विशेष रेल्वेगाडी पनवेल चिपळूण मेमू धावणार. मडगाव पनवेल साप्ताहिक विशेष 15 आणि 22 मार्चला सकाळी सुटणार. सीएसएमटी स्थानकातील शौचालयामध्ये 18 वर्षीय तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न. धारदार शस्त्रानं स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती. तरुणीवर सध्या सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये उपचार सुरू. परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा जुलै 2025 मध्ये होण्याची शक्यता. पात्रता प्रमाणपत्रांसाठी आता 10 मार्चपासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यामध्ये वर्षभरात 54 वसतिगृह सुरू. दरम्यान आणखी 18 वसतिगृह येत्या जून अखेर सुरू होतील. मंत्री अतुल सावेंची विधान परिषदेत माहिती. वाशीतील एपीएमसी बाजारामध्ये इंदूरमधील बटाट्याची आवक बंद. तर आवक कमी झाल्यामुळे दरात वाढ. बटाट्याची 14 ते 16 रुपये प्रति किलोनं विक्री. ठाणे जिल्ह्यामध्ये होळीला लाकूड वाहन दहनास आता बंदी. तर आता धुलीवंदन आणि होळीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. डोंबिवली एमआयडीसीमध्ये महिलेला मॅनेजरकडून मारहाण. मॅनेजर आणि मुकादमावर गुन्हा दाखल. रणजित आगवलेसह विजय बेंडी याला सुद्धा मानपाडा पोलिसांकडून अटक.